आणि मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्याची घोषणा करणाऱ्या शेतकऱ्यांवरती विविध शेतकरी संघटनांनीच आगपाखड केलेली आहे। शेतकऱ्यांमध्ये फुटीची परंपरा कायम राहिल्याची भावना शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येत्या 4 दिवसात शेतकऱ्यांची बैठक घेऊ असं जाहीर केलंय। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या नेत्यांना आंदोलनाचं धोरण ठरवण्याचा अनुभव नसल्याची टीका शेट्टींनी केली आहे। त्या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील या दोघांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया। वर्षावर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये उपस्थित असणारे जे शेतकरी नेते होते ते एकतर अनुभवी होते। शेतकरी चळवळीमध्ये फार त्यांचा अनुभव नव्हता आणि अशा लोकांच्या बरोबर चर्चा करून संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेल्या बळीराजाला खरं तर तोंडाला पानं पुसलेले आहेत असं म्हणावं लागेल। आज महाराष्ट्रातला संप मागे घेतल्याच्या अफवा सकाळपासून उठलेल्या आहेत। तर याच्यासाठी जे शिष्टमंडळ मुंबईला मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलं, या शिष्टमंडळाच्या सगळ्याच्या आम्ही माहिती घेतली काय झालं काय नाही। तर याच्यामध्ये फार तर फूट पडली असं सुद्धा म्हणता येणार नाही, कारण गेलेल्या शिष्टमंडळापैकी बहुसंख्य लोकांना हे मान्य नाही आहे आणि हे मान्य जे काही झालं ते 2च माणसांना दिसतंय। तर 2 लोकांना काय मॅनेज केलं असेल हे काही आज नवीन नाही आम्हाला, परंतु अशा पद्धतीच्या भूमिका ज्या काही त्यांनी घेतलेल्या आहेत ह्या जनतेला मान्य नाहीत। आणि हा संप जो आहे तो शेतकऱ्यांचा संप, किसान क्रांती मोर्चा हे काम ठरल्याप्रमाणे आमचं सुरू राहणार आहे। आत्ता 5 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली, ती पूर्णपणे आम्ही महाराष्ट्र बंद करणार आहोत।